Ram Krishna Hare Hare
सापडना सोय धरावे ते पायाधी आपणा सारिखे करीते तात्काळ नाही काळ वेळ तया लागे लोह परिसाची नसाहे उपमा सद्गुरु महिमा गाधची आपणा सारिखे करीते तात्काळ नाही काळ वेळ तया लागे तुका मने कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा आपणा सारिखे करीते तात्काळ
नाही काळ वेळ तया लागी विठ्ठला विठ्ठला सद्गुरु वाचुनी सापडेना सोय धरावे ते पाया धियाधी आपणा सारिखे करीते तात्काळ नाही काळ वेळ तया लागी हरी पंढरीच्या राया पंढरीच्या राया पंढरीच्या राया पंढरीच्या राया पंढरीच्या राया पंढरीच्या तुझे पाया करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमोजी आत्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी तुझी जो जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्ण माझी माता कृष्ण माझे पिता कृष्ण माझे माता कृष्ण माझे पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझे पिता कृष्ण माझे माता कृष्ण माझे पिता वैद बंधू चुलता कृष्ण माझा वैद बंधू चुलता कृष्ण माझा वैद बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे गुरु माझे गुरु कृष्ण माझे पैल पारू भवनीचा उदर पैल पारू भवनीचा उदर पैल पारू भवनीचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपला समस्त संत महात्म्यांच्या सेवेकरिता निवडलेलं पुष्प महाराष्ट्राचे भूषण वैराग्याचे पुतळे सदेह वैकुंठ गमन करणारे संत जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग सद्गुरु महती आणि देवाचं खरंपण सांगणारा अभंग विठ्ठला या ठिकाणी अल्पसा परिचय द्यायचा तो असा या ठिकाणी असणारे सागर भाऊ त्यांच्या मनात आलं की बाबा आपल्याला या परिसरामध्ये कुठली तरी आध्यात्मिक क्रांती करायची आहे वेड वाकड काशीनं सुरुवात करायची आहे आणि सुरुवातीला मात्र तुम्हाला या ठिकाणी कीर्तनाचा प्रोग्राम सांगायचा आहे
भोडानाथांच्या शेजारी आपल्याला कीर्तन सप्ताहाचं आयोजन करायचं आहे. या आयोजनाने योजनात प्रित्यर्थ आजचा हा कार्यक्रम भोडानाथ जे धारण करतात त्या धारणेला मात्र प्रतिसाद भोड्यानाथांचा असतो. शिव भोडा चक्रवर्ती पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तयान बांधे क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बांधे क्रोध काम एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारी कडिकाचा भेद वाचे वदता शिवनाम तयान बाधी ज्याप्रमाणे जनार्दन स्वामींचे शिष्य असलेले नाथबाबा म्हणतात की माझ्या जनार्दन स्वामींसारखा शिव मी जगात दुसरा पाहिला. एका जनार्दनी शिव निवारी कडी काढाचा आणि त्या प्रित्यर्थाचा हा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा. तुकोबराय म्हणतात की बाबांनो, जर का शिवाला प्रत्यक्ष पाहायचं असेल, शिव समजून घ्यायचा असेल, शिवजींची भक्ती करायची असेल, शिवजींना हृदयात स्थापन करायचं असेल, कुठल्याही प्रकारे मात्र शिवाचं वर्चस्व तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर संता वाचुनी नाम नये हाता साधने साधिता कोटी गुणे. कोटी साधने साधली तरी शिव कडायचा नाही. विठ्ठल शिव कडावा, शिव भक्ती कडावी आणि शिवाचं सामर्थ्य या जगतावर जे आधिपत्य माझ्या परमात्म्याचं आहे ते कडावं असं जर का वाटत असेल तर कुठेतरी तुम्हा आपल्याला जावं लागेल. साधूंकडे त्या सूत्राची विचारणा मांडावी लागेल. काही म्या उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझी. माझ्या चित्ताच्या ठिकाणी परिपूर्णता नाही, माझ्या चित्ताच्या ठिकाणी बैठक नाही. मी कोणाला द्यावं हे मला कळत नाही, मला कळावं. मी कुठेतरी मात्र निका भक्त व्हावा असं जर का वाटत असेल तर संतांकडे जावं लागेल, संतांना विचारावं लागेल. संत कृपा करतील कशी ही कृपा आपल्याला संपादन करावी लागेल. ज्ञानोबराय म्हणतात तनु मनो जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. संतांकडे गेल्यावर अहंकाराचा भाग टाकून मात्र संतांकडे जावं लागेल. आणि ज्या वेळेला तुम्ही अहंकाराचा भाव टाकून संतांकडे जातात ते दयेचे सागर असलेले संत माझ्या शिव परमात्म्याशी भेटी घालून देतात. आणि एकदा भेट झाली रे झाली मग मात्र काही शिल्लक उरत नाही. अहंता ममता सगळं हरवत. आणि ज्या ठिकाणी अहंता ममता या सगळ्या गोष्टींचा ऱ्हास होतो त्या ठिकाणी भक्तीला खरी सुरुवात होते. विठ्ठल कदाच आमची अजून भक्तीला सुरुवातही झालेली नाही. आणि जर का झाली असती तर कुठेतरी आम्हाला थांग लागला असता, आम्ही कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा परित्याग केला असता. आणि परित्याग करण्यासाठी साधू संत म्हणतात हळूहळू धाडे धाडे एका पावलाला मागे टाकून जर चालत गेलात भक्ती पथावर तर मात्र सुरळीतपणे भक्तीचा पथ सापडतो. आणि एकदा भक्तिपथ साधूंच्या कक्षेत जाऊन सापडला मग मात्र तयाशी करणे नाही काही.